हॅलो फ्रेंड्स, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जिओग्राफी पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आपण हा पेपर फुल आयएमपी क्वेश्चन्स सोबत पाहणार आहे. आणि बघा, हा मार्च 2026चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे. यामधले खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर इथं 40 मार्क्सचा हा पेपर आहे. बट तुमचे मार्क्स का घसरतात? बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न राहतो की सर, आम्ही पेपर तर फुल लिहितो, बट आमचे मार्क्स का घसरतात? तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला नोट दिलेल्या आहेत. बघा, इथं 9 नोट तुम्हाला दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या 9 नोट तुम्हाला इथं दिलेल्या आहे, ह्या 9 नोट्स तुम्हाला वाचायच्या असतात, समजायच्या असतात आणि यांना फॉलो करायचं असते. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं असते. इथं खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात. हे जे सूचना इथं दिलेलं आहे, हे जे नोट तुम्हाला इथं दिलेलं आहे, ह्या नोट वाचत नाही आणि प्रश्न क्रमांक 1 क्वेश्चन क्रमांक 1 ला स्टार्ट करतात. तर असं बिलकुल करायचं नाहीये. पहिले ह्या ज्या नोट आहे, ह्या नोट वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला आपण व्हिडिओला करू स्टार्ट. बघा, तुमच्या समोर इथे क्वेश्चन नंबर 1. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला इथं 4 विधाने दिलेली आहे. तर या 4 विधानांचे तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा, यामध्ये जे आयएमपी क्वेश्चन्स आहे ते आहे 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. बघा, हे जे 3 प्रश्न आहे, हे 3 प्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे 3 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर या 3 प्रश्नांचा आन्सर तुम्ही एक वेळेस तुमच्या गाईडमधून रीड करून जासाल. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2, फाइंड आउट ऑड मॅन आउट. बघा, वेगळा घटक तुम्हाला इथं ओळखायचा आहे आणि इझिली तुम्हाला इथं 4 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा, वेगळा घटक ओळखून तुम्ही याचे सुद्धा 4 मार्क्स इझिली मिळवू शकता. तुम्ही प्रश्न पाहू शकता, जे तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतील ते प्रश्न बघा, इथं आहे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. बघा, हे जे 3 प्रश्न इथं तुम्हाला दिसत आहे, हे 3 प्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे पण 3 प्रश्न तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर बघा, समोर जाऊया. बघा, हे जे प्रश्नपत्रिका आहे, हे 2026 ची मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. तर यामधले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 3, स्टेट वेदर द सेंटेन्स आर राईट ऑर रॉंग अँड करेक्ट द रॉंग वन्स अँड रिराईट द सेंटेन्स एनी फोर. बघा, इथं तुम्हाला हे जे विधान इथं दिलेले आहे, तर हे विधान चूक आहेत की बरोबर आहे ते लिहायचं आहे आणि चूक जर विधान असलं तर ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा, हा पण क्वेश्चन तुम्हाला एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. बघा, यामध्ये हे जे 5 विधाने इथं तुम्हाला दिलेले आहे, 5 सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहे. तर हे 5चे 5 सेंटेन्स पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे 5 क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर बघा, समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4. बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे तुम्हाला ए मध्ये, मार्क द फॉलोइंग इन द आउटलाइन मॅप ऑफ ब्राझील, सुप्लीड टू यू, राईट द नेम अँड गिव्ह इंडेक्स एनी फोर. बघा, तुम्हाला एक ब्राझीलचा नकाशा दिला जाईल आणि ब्राझीलचा नकाशा दिल्यानंतर तुम्हाला इथं जे नाव दिसत आहे, तर यामधले कोणतेही 4 नावे तुम्हाला त्या नकाशामध्ये दाखवावे लागतील आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा, समोर आहे बी नंबर. बघा, बी नंबर वरती आहे तुम्हाला, ऑब्झर्व द गिवन मॅप अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट एनी फोर. बघा, तुम्हाला दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा, इथं तुम्हाला भारताचा नकाशा दिसत आहे. तर या भारताच्या नकाशावर तुम्हाला इथं 6 प्रश्न विचारलेले आहे. तर या 6 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 4 प्रश्नांची आन्सर द्यायची आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर हे पण 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. बघा, तुम्हाला एकदम सोपे प्रश्न इथं विचारलेले आहे आणि या सोप्या प्रश्नांचा आन्सर तुम्ही या नकाशामध्ये इझिली पाहून लिहू शकता आणि इझिली 4 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. बघा, हा जो भारताचा नकाशा आहे, हा भारताचा नकाशा तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला हेच प्रश्न दिसतील आणि या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला नकाशामधून लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा, समोर येते क्वेश्चन नंबर 5. बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे तुम्हाला, गिव्ह जिओग्राफिकल रिझन फॉर द फॉलोइंग एनी टू. बघा, तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायची आहे, कोणतीही 2 आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा, तुम्हाला भौगोलिक कारणे जे पेपरमध्ये येतील ते आहे 2 नंबर आणि 4 नंबर. बघा, 2 नंबर आणि 4 नंबर हे 2 क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील आणि याचा आन्सर तुम्हाला लिहून इझिली 6 मार्क्स घ्यावे लागतील. तर हे 2 क्वेश्चन्स पण तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर बघा, समोर आहे 6 नंबर, क्वेश्चन नंबर 6. बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर बघा, समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 6. बघा, इथं तुम्हाला सांख्यिक माहिती दिलेली आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला एक ग्राफ तयार करायचा आहे आणि बघा, इथं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहे. या 3 प्रश्नांची आन्सर देऊन तुम्हाला इथं 6 मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा, हा पण क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर तुम्हाला आहे बी नंबर. बघा, तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा बी नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, इथं तुम्हाला 2 ग्राफ्स दिलेले आहेत. तर या 2 ग्राफ्सनुसार तुम्हाला इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, इथं क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे. तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला हे 2 ग्राफ्स पाहून द्यायचे आहे आणि इझिली तुम्हाला याचे 6 मार्क्स मिळवायचे आहे. तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा हा 1 नंबरचा ए नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 6 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. बघा, हा जो
बी नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस नक्की करून जासाल. हा पण क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि इझिली प्रकारे तुम्ही याचे आन्सर देऊ शकता आणि इझिली 6 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर येते क्वेश्चन नंबर 7. बघा क्वेश्चन नंबर 7 आहे तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल एनी 2. बघा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला लिहायची आहे कोणत्याही 2 प्रश्नांची आणि 8 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा यामध्ये आहे तुम्हाला 2 नंबर आणि 3 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर हे 2 क्वेश्चन्स इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे 2 क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घेसाल. तर अशा प्रकारे हे जे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे यामधले हे आयएमपी क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे प्रश्न तुम्ही नक्की करून जासाल. तर बघा हे जे पूर्णपणे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली आहे तर हे पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. यामधले मी तुम्हाला जे आयएमपी क्वेश्चन दिलेले आहे हे आयएमपी क्वेश्चन तुम्ही नक्की रीड करून जासाल. त्यानंतर हे जे प्रश्नपत्रिका आहे हे प्रश्नपत्रिका मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे पूर्ण प्रश्नपत्रिका पण तुम्ही रीड करून गेले तरी चालेल. तर हे प्रश्नपत्रिका पूर्णपणे अभ्यासून जा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचं पण चांगलं होईल. थँक्स.